नमस्कार मित्रांनो, धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 32 ज्योतिषशास्त्र बघणार आहोत। पार्ट सेकंड। पार्ट 1 बघितला नसेल तर मागील व्हिडिओमध्ये बघून घ्या। तर चला सुरू करूयात। श्रीहरी पुढे म्हणतात, हे रुद्रदेवा, आता तुला ग्रहाच्या दशा सांगतो। सूर्याची दशा 6 वर्षाची असून ती दुःख, उद्वेग देणारी व राजाचा नाश करणारी असते। चंद्राची दशा 15 वर्षांची असते व ऐश्वर्य, सुख आणि अन्न याची रेलचेल करते। मंगळाची दशा 8 वर्षापर्यंत असते व त्या काळात दुःख, राजनाश अशी फळे मिळतात। बुधाची दशा 17 वर्षाची असून सुंदर स्त्री प्राप्ती, अधिकार, लांब आणि धनलाभ करून देते। शनीच्या दशेचा काळ 10 वर्षाचा असून राज्यनाश व आप्त नातलंगाचा वियोग ही तिची फळे आहेत। गुरुची दशा 19 वर्षे असून राज्यप्राप्ती, सुखसमृद्धी व धार्मिक कृत्ये घडणे अशी तिची फळे आहेत। राहूची दशा 12 वर्षाची असून त्या दशेत राज्यनाश होतो, व्याधी जडतात आणि दुःखे येतात। शुक्राच्या 21 वर्षाच्या दशाकालात वाहनाची प्राप्ती, राज्यप्राप्ती, खियाची प्राप्ती होते। आता ग्रहाचे स्वामित्व असे आहेत। मेषेचा वृश्चिक राशीचा स्वामी मंगल, वृषभ आणि तुळेचा शुक्र, मिथुन व कन्येचा बुध, धनु व मीनेचा गुरु, मकर व कुंभ या राशीचा शनी, कर्केचा चंद्र, सिंहचा सूर्य आहे। यानंतर श्रीहरीने पुढे शकुन, अपशकुन, शिंका व त्यावरून शुभाशुभ कसे जाणावे ते वर्णन केले। अध्याय 32 संपलेला आहे इथे आपला। आता अध्याय 33 सुरू करायचा आहे। तर चला सुरू करूयात। अध्याय 33 ग्रहाची शुभाशुभ आणि फळे। श्रीहरी चंद्र लग्नापासून 7वा आणि 3रा तसाच 11वा जर असला तर तो शुभ असतो। तसाच 5वा, 9वा आणि शुक्ल द्वितीयेचा चंद्र मंगलदायक असतो। सतत फिरत राहणाऱ्या चंद्राच्या अश्विनीपासून ते रेवतीपर्यंत 12 अवस्था असतात। त्या अवस्था व त्यांची फळे क्रमाने अशी: 1 प्रवास, 2 दृष्ट, 3 मृत, 4 जय, 5 हास्य, 6 नद, 7 प्रमोद, 8 विषाद, 9 भोग, 10 ज्वर, 11 कंप व 12 सुख। त्यांची फळे सुद्धा नावाप्रमाणे मिळतात। चंद्र जर जन्म स्थानात असला तर संतोषदायक, 2रा असेल तर सौख्यनाश, 3रा मान प्राप्ती देणारा, 4था कलहकारक, 5वा स्त्रियांची प्राप्ती करून देणारा, 6वा धनधान्य देणारा असतो, 7वा सन्मान देतो, 8वा मरण यातना देतो, 9वा संपत्ती देतो, 10वा कार्यात यश देतो, 11वा विजयी करतो, तर 12वा चंद्र मृत्यू देतो। प्रवासाला निघवेतेवेळी पूर्वेकडे जाताना कृतिकेपासून 7 नक्षत्रे, दक्षिणेकडे जाताना माघापासून 7 नक्षत्रे, पश्चिमेकडे जाताना अनुराधापासून 7 नक्षत्रे, त्याचप्रमाणे उत्तरेकडे जाताना धनिष्ठापासून 7 नक्षत्रे अशी शुभ असतात। नवीन वस्त्रालंकार धारक करण्याच्या वेळी अश्विनी, रेवती, चित्रा व धनिष्ठा ही नक्षत्रे चांगली आहेत। कन्यादान करतेवेळी मृग, अश्विनी, चित्रा, पुष्य, मूळ व हस्त ही नक्षत्रे चांगली आहेत। तशीच ती प्रवास व प्रतिष्ठापना याकरताही शुभ आहेत। जन्मलग्न स्थानी 2ऱ्या स्थानी असलेली शुक्र व चंद्र याची युती, 3ऱ्या स्थानी चंद्र, बुध, शुक्र, गुरु युती शुभ असते। 4थ्या स्थानातील मंगळ, शनी, चंद्र, रवी हे उत्तम फळ देतात। 5व्या स्थानात शुक्र, गुरु, चंद्र व केतू, 6व्या स्थानात शनी, रवी व मंगळ शुभ असतात। गुरु आणि चंद्र 7वा उत्तम, बुध आणि शुक्र 8वा उत्तम, तर 9वा गुरु श्रेष्ठ असतो। 10वा रवी, शनी व चंद्र तर 11व्या स्थानाचे सर्व ग्रह मंगलकारक असतात। 12वा बुध व शुक्र सुखदायक आहेत। राशी सिंहेपासून 6वी मकर, कन्येपासून मेष, तूळ राशीपासून मीन, कुंभेपासून कर्क, धनुपासून वृषभ व मिथुनेपासून वृश्चिक असणे हा प्रीतिषडाष्टक नावाचा योग असून तो शुभ असतो।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.